नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आपण स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेचे रिव्ह्यू ऐकत आहोत. तर आजचा भाग खूप सॉलिड आहे हो प्रेक्षकांनो. शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. सुरुवातीला त्यांनी दाखवलं आहे की अर्जुन रूममध्ये आलेला असतो आणि इकडे सायली अर्जुनसाठी कॉफी घेऊन येत असते. अर्जुन त्याची बॅग कबर्डमध्ये ठेवतो आणि त्या आय कार्डकडे बघत असतो. इकडे सायली वरती येत असते असं दाखवलेलं आहे. अर्जुन सायलीला बघताच घडबडून जातो आणि ते आय कार्ड बॅगमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि तसं करत असताना सायली त्याला बघून घेते आणि ती तेवढ्यात तो आय कार्ड ठेवून देतो आणि सायलीला कळतं की तो आपल्यापासून काहीतरी लपवते आणि अर्जुन म्हणतो, अरे बायको, तू कॉफी घेऊन आलीस पण. सायली म्हणते, हो तर तुम्ही थकला असाल ना म्हणून लगेच कॉफी घेऊन आली. अर्जुन म्हणतो, सो स्वीट, थँक्यू. अर्जुन कॉफी पितो आणि म्हणतो ग्रेट. अर्जुन कॉफी पिता पिता त्या कब्बडकडे बघतो आणि सायलीलाही डाऊट येतो आणि तीही त्या कब्बडकडे बघत असते. इकडे त्यांनी महिपतचं सीन दाखवलेलं आहे. महिपतचा एक त्याचा नोकर त्याचा अंग चेपत असतो आणि तेवढ्यात त्याला एक फोन येतो. तो म्हणतो, हॅलो, कोण बोलतंय? तिकडनं प्रिया म्हणते की मी तुमची लाडकी प्रिया बोलते. प्रिया म्हणते, जिला तुम्ही सतत चिचुंद्री करून हेटाळणी करतात ना, तीच. तो महिपत म्हणतो, तुझ्याकडे फोन कुठून आला ग चिचुंद्रे? प्रिया म्हणते, तुम्हाला काय वाटलं तुम्ही तुमच्या त्या राजकन्येला फोन द्या आणि मी असंच बसून राहायचं? तुमची राजकन्या तिथे जेलमध्ये सडतीये बिचारी आणि मी सुटले सुद्धा. महिपत म्हणतो, तू त्याला फुशारक्या मारायला लागली. मग मारणारच ना. बघा ना, मी इथे हॉस्पिटलमध्ये मस्त आरामात राहते, चांगलं चुंगलं खाते आणि तुमची राजकन्या साक्षी ती तिथे काय खातीये? कच्च्या रोट्या आणि डाळीचं पाणी. आता ही काय करते प्रिया ना, महिपतला उकसवते. तिला जो पुरावा पाहिजे आहेत ना की महिपतने तिला धमकी दिलेल्याचा, त्यामुळे त्यासाठी हे सगळं प्रिया करत असावं असं तरी मला वाटतंय. पण प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतंय हे नक्की कमेंट करून कळवा हां. महिपत म्हणतो, अय जास्त नको बोलू, तुला लवकरच पलत जेलात जावं लागणार आहे आणि बघता बघता मी माझ्या लेकीला सोडून तिथनं घरी आणणार आहेत. प्रिया म्हणते, काय ना सर, ज्या दिवशी आम्हाला शिक्षा झालीत ना त्या दिवसापासून तुम्ही फक्त आम्हाला हेच बोलतायत. काय केलं पुढे? काही नाही. मी काय म्हणते अण्णा सर, तुम्ही कबूल करून टाका ना की मी तुमच्या साक्षीपेक्षा जास्त हुशार निघाले. तुमच्या आणि तुमच्या लेकीचं माकड करून टाकलंय मी. काय बोलते प्रिया बघा प्रेक्षकांनो, किती उकसवत आहे ना त्या महिपतला ती. खरंच फार मज्जा येणार आहे. शेवटपर्यंत बघायला विसरू नका. महिपत म्हणतो, थोबाड बंद कर चिचुंद्रे, तुला जर जिवंत राहायचं असेल तर थोबाड बंद कर आणि माझ्यापासनं लांब राहा. प्रिया म्हणते, का 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 काय कराल तुम्ही? हा, काय कराल? एखाद्या गुंडाला पाठवाल ना मला मारायला? अहो, हेच तर करत आलात तुम्ही. प्रत्येक वेळेला ना तुम्ही तुमच्या त्या गुंड माणसांमागे लपत असतात. हिम्मत असेल ना तर स्वतः या इथे हॉस्पिटलमध्ये. तुम्ही तर येणारच नाहीत आणि तुम्ही तुमचं तोंडही दाखवणार नाहीत ओ, कारण तुम्ही एक नंबरचे भिक्कड आहात. तुम्ही भिक्कड. कसं उकसवून टाकते बघा त्या महिपतला ती. प्रेक्षकांनो, मला तर सॉलिड मज्जा येते. तुम्हाला मज्जा येते की नाही हे सांगा. ती म्हणते भिक्कड. प्रिया म्हणते, अख्ख्या जगासमोर किंग असल्याचा आव आणतात तुम्ही. आणणारा महिपत शिकरे एक नंबरचा भेकड आहे. भेकर कुठचा काय शब्द प्रयोग करते ना प्रेक्षकांना. ही ना नक्की आता महिपतच्या आजचा मारच खाणार आहेत असं तरी मला वाटतंय. महिपत चिडलेला असतो पण तो शांततेतच म्हणतो, बर. प्रिया म्हणते, खूप मोठी रिस्क घेतली मी, पण याचा उपयोग व्हायला पाहिजे. इकडे सायली म्हणते, सतत खोटं काय लपवतायत माझ्यापासून माहित नाही. नक्की काय सुरू आहे ना यांचं मला कळतच नाहीये. कारण तिला ते आठवतं की अर्जुन तिला बघून काहीतरी लपवत असतो, पण ते नक्की काय असतं हे सायलीलाही माहित नसतं. सायली म्हणते, त्या बॅग मध्ये काय लपवलं असेल नक्की यांनी, जाऊन बघायलाच हवं. अर्जुन येतो किचन मध्ये आणि सायली खूप चिडते. ती म्हणते, तुम्ही जा बरं इथनं आधी, मला ना किचन मध्ये लुडबुड केलेलं अजिबात आवडत नाही. सायली चिडलेली असते आणि अर्जुन खूप घाबरतो आणि म्हणतो, अगं माझं ऐकून तर घे. चैतन्याला खरंच माहित नव्हतं की माझी मीटिंग आहेत आज म्हणून. खरंच अगं, तुझी समजूत कशी घालू मी? काय
तूच सांग. सायलीना चिडूनच बघते अर्जुनकडे. अर्जुनला चैतन्याचा फोन येतो आणि म्हणतो बघ बघ, ज शैतान का नाम लिया और शैतान हाजीर. बघ त्याचाच फोन येतोय चैतन्याचा. आणि अर्जुन फोन उचलतो आणि म्हणतो काय चाललं तुझं चैतन्य. अर्जुन म्हणतो माझी मीटिंग ठरली हे तुला माहित नव्हतं तर मला विचारायचं ना आधी. तू तर माझ्या बायकोला खोटं बोलून फार मोकळा झालात. आमच्यात आता भांडणं लावलीस तू. आणि सायली त्याच्याकडे वळून बघते. बघ 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 बघ, आता माझी बायको सुद्धा माझ्याकडे डोळे वटारून बघतीये. तुला याची शिक्षा मिळणार. चैतन्य म्हणतो पहिले सर्वात आधी मला एक सांग की तुझा फोन स्पीकरवर आहेत का. अजिबात म्हणतो. अर्जुन म्हणतो अजिबात नाही. अर्जुन म्हणतो शिक्षा मला नाही तुला व्हायला पाहिजे. तू मला आधी सॉरी म्हण, कळलं ना. चैतन्य म्हणतो आज कुठलीच महत्वाची मीटिंग नव्हती हे तुलाही चांगलंच माहिती आहे आणि मलाही. तू तुझ्या चोराच्या नादात ना सायली वहिनीशी काहीतरी खोटं बोलतोय आणि ते सगळं माझ्या अंगाशी येतं. एकदम बरोबर बोललाय तू चैतन्य. पण समजून घे ना तू ही अर्जुनचं म्हणणं काय आहे ते. आता ना मला सॉरी सॉरी म्हणतोय. अर्जुन म्हणतो परत असं करायचं नाही. कन्फ्युजन असेल तर मला विचारायचं आधी. मी परत अरे तू परत असं करू नको, कळलंस ना. चैतन्य म्हणतो आता सायली वहिनी समोर ऍक्टिंग करून झाली असेल तर जरा बाजूला ये, मला तुझ्याशी बोलायचंय. मी जे बोलणार आहे ते ऐकून सायली वहिनीला खटका नको पडायला म्हणून. आता अर्जुन नाटक करतो. हा हॅलो हॅलो, अरे तुझा आवाज कट होतोय. किचन मध्ये आहे ना मी बायको. आणि तो सायलीला म्हणतो रेंज येत नाहीये आणि मी बाहेर जाऊन बोलतो त्याच्याशी. आणि अर्जुन तिथनं बाहेर निघून जातो. सायली मनोमन विचार करते की हे चैतन्य भाऊजींशी बोलताय तोपर्यंत मला बघता येईल की यांनी बॅग मध्ये नक्की काय लपवलं ते. अर्जुन बाजूला येऊन म्हणतो बोल काय बोलायचं आता बोल. एक बॉम्ब टाकलायस तू ऑलरेडी, आता दुसरा बॉम्ब काय ते सांग. चैतन्य म्हणतो मी बॉम्ब टाकतोय. अरे तुझं काय चाललंय अर्जुन. तू कुठे आहेस नक्की, काय करतोय. सायली वहिनीशी खोटं बोलून कुठे चाललायस, काय चाललंय तुझं मला तरी कळू दे. अर्जुन म्हणतो अरे मी आश्रमात गेलो होतो, सायलीचे जुने फोटो शोधत होतो. अर्जुन म्हणतो तुला मी सांगतो नंतर डिटेलमध्ये, पण तू मला आधी सांग की तू मला काय सांगणार होता. त्याच्याने माझे रिॲक्शन बदलणार आहेत आणि ते बघून सायलीला टेन्शन येणार आहेत. चैतन्य म्हणतो एक बॅड न्यूज आहेत अर्जुन. अर्जुन म्हणतो काय आता. चैतन्य म्हणतो की तन्वीला वकील मिळालाय. व्हॉट. चैतन्य म्हणतो हो. इकडे सायली बेडरूम मध्ये येते आणि बडबड करते की मला आता कळायलाच हवं की यांचं नक्की काय चाललंय ते. माझ्यापासून नक्की काय लपवत आहे हे तुम्हाला कळायलाच हवं. आणि सायली ती बॅग काढून सगळी बॅग मधले कागदपत्र उचकते. आणि सायली सगळे कागदपत्र बाहेर काढल्यानंतर तिला तिचं आय कार्ड, म्हणजे तिला माहित नसतं ते आय कार्ड आहे आणि ती बघते वळून बघते तर तिचं आय कार्ड असतं. सायली म्हणते माझ्या शाळेतलं आय कार्ड हे यांच्याकडे कसं आलं आणि माझंच आय कार्ड हे माझ्यापासून का लपवताय. आणि तेवढ्यात अर्जुन रूम मध्ये येतो आणि बघतो तर काय सायलीच्या हातात आय कार्ड असतं. सायली म्हणते हे माझ्या शाळेचं आय कार्ड, हे तुमच्याकडे कसं आलं आणि जर तुमच्याकडे आलं होतं तर मला का नाही सांगितलं. सायली म्हणते की मी तुम्हाला काहीतरी विचारलंय, या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लफवाछपी का करतायत माझ्यापासनं. अर्जुन घाबरलेला तर असतोच पण तरीही अर्जुन म्हणतो अगं असं काही नाहीये, मी काही लपवत वगैरे असं काही नाहीये. आता इकडे नागराजचा सीन दाखवलेला आहे. सुमन खूप टेन्शन मध्ये असते आणि इकडून तिकडे फिरत असते. तेवढ्यात तिथे नागराज येतो आणि तो त्याला बघितल्यावर सुमन म्हणते कुठे गेला होता तुम्ही. नागराज म्हणतो सांगितलं होतं ना मित्राकडे चाललंय. सुमन चिडते आणि म्हणते कोण मित्र. महिपत शिकरे. नागराज घाबरतो आणि म्हणतो महिपत शिकरे सारख्या गुंडाला मी का भेटायला जाईन. सुमन म्हणते आज सकाळी मी तुम्हाला महिपत शिकरेच्या बंगलात शिरताना पाहिलं आहे. आज सकाळी मी तुमचा पाठलाग केला होता. मी तुमच्या फोनवर त्या महिपतचं नाव वाचलंय. तुम्ही त्याच्याशी बोलत होता की मी तुझ्या घरी येऊन भेटतो, हे मी तुमचं बोलणं ऐकलं. मी तुम्हाला दोघांना मार्केटमध्ये बोलतानाही पाहिलंय. आता बघा प्रेक्षकांनो, आता हिला डायरेक्ट त्याच्याशी बोलायची काही गरज आहेत का. पण नाही, थोडंसं चौकशी केली असती, थोडा पाठलाग केला असता तर सगळ्या गोष्टी समोरच आल्या असतात ना. पण नाही, इकडे कसं आहे समजलं की लगे बडबड बडबड करून मोकळं व्हायचं.
एवढं छान डोकं चालवली सुमनने आणि परत जे करायचं तेच केलं. बरोबर आहे की नाही प्रेक्षकांनो. सायलीचा आणि अर्जुनचा सीन दाखवलाय. सायली म्हणते पुन्हा खोटं. सायली म्हणते जोपर्यंत तुम्ही मला खरं काय ते सांगत नाही तोपर्यंत मी तुमच्याशी एक अक्षरही बोलणार नाही. सायली तिथनं निघून जाते आणि अर्जुन तिचा हात पकडतो आणि म्हणतो बायको थांब. ओके. अर्जुन म्हणतो इकडे बघ, हे बघ, मलाही तुझ्याशी खोटं बोलायला आवडत नाहीये. सायली त्यावर विश्वास ठेवत नाही आणि अर्जुन म्हणतो बरं बरं, मी सांगतो खरं. जे काय आहेत ना ते सगळं तुला सांगतो आता. मी माझी मीटिंग आहेत म्हणून आश्रमात गेलो होतो आणि तिथे मी कुसुमताईंना सुद्धा बोलावून घेतलं होतं आणि आम्ही दोघे मिळून तुझे काही जुने फोटो सापडतायत का हे बघत होतो. तेव्हा आम्हाला हे तुझं जुनं आय कार्ड सापडलं. इकडे सुमन खूप चिडलेली असते आणि म्हणते बोला ना, आता तोंड का शिवलं तुमचं. नागराज म्हणतो हे हे बघ सुमन, तू जे समजते ना तसं अजिबात काही नाहीये. सुमन म्हणते आता आणखीन खोटं बोलू नका हा. सुमन म्हणते तुम्ही आजवर मला आणि भाऊजींना नुसते फसवत आलात. त्या महिपत शिकरेला सामील झालात ना, त्याच्या नादाला लागून तुम्ही आजपर्यंत काय काय केलं असेल देवालाच माहिती. भाऊजी आधीच तन्वीच्या दुःखात आहेत. त्यांना हे कळलं तर तुम्ही असे वागतायत तर त्यांना किती वाईट वाटेल. पण तरीही मी त्यांना हे सगळं सांगणारच आहे. आणि नागराज खूप चिडतो आणि तिचा गळा दाबतो. नागराज म्हणतो गप्प बसायचं, एकदम तोंड गप्प. इतका चिडलेला असतो ना तो, बोललीस ना तर जीभ हातडून हातात देईल. नागराज म्हणतो हे 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 काय ना डोक्यात चिखल भरलाय ना तुझा, काय बडबड बडबड करतेस. तुझ्या डोक्यात फक्त ठेवायचं, बाहेर नाही काढायचं, कोणालाच नाही सांगायचं, कळलं का. आणि येता जाता मला 1000 प्रश्न विचारायचे नाहीत. कुणाला भेटायला गेला होतात, काय करतात, कुठे जातात, आता काही विचारायचं नाही, कळलं. सुमनला खूप त्रास होतो मित्रांनो बरं का. पण तरीही तो नागराज बघा त्या महिपतच्या नादाला लागून स्वतःच्या बायकोलाच एवढा त्रास करतो आहे तो. आता काहीच बोलायचं नाही, गप्प गप्प बसायचं, एकदम गप्प. आणि जी काय हेरीगिरी चालू असते ना तुझी माझ्या मागे मागे, संशय घेते, माझ्या मागे मागे हेरीगिरी करते, माझ्यावर लक्ष ठेवते, हे सगळं बंद करायचं, अजिबात नाही करायचं, कळलं कळलं का. शिरतय का डोक्यात. आणि तिचा तो गळा दाबलेला, इतका वेळ गळा दाबून ठेवलेला असतो ना की सुमनला फार त्रास होतो आणि तो सोडतो आणि तो तिथनं निघून जातो. बिचारी सुमन किती रडत असते बघा. सगळं त्या नवऱ्यासाठी एवढं सगळं करते आणि नवऱ्याने आज तिची इज्जतच ठेवली नाहीत. कसा हा किती नालायक आहेत ना बघा प्रेक्षकांनो हा नागराज. याला तर याच्या कर्माची शिक्षा तर याला भोगणारच आहेत हो की नाही मित्रांनो. इकडे महिपतचा सीन दाखवलेला आहे. महिपत इकडून तिकडे फेऱ्या मारत असतो आणि म्हणतो ह्या प्रियाचा त्रास मी आत्तापर्यंत सहन केलाय, पण आता नाही. तिचा मार तिथला तिथंच चेचायला पाहिजे होता. लयच तुरु तुरु चालते ना हिची जीभ, हे काम करतो तिची जीवच कापून टाकतो. मैपत येडा आहे, काही पण करू शकतोय बरं का प्रेक्षकांनो. मग हिची अक्कल ठिकाण्यावर येईल. इकडे सायलीचा आणि अर्जुनचं सीन दाखवलेलं आहेत. सायली म्हणते मग का करतायत तुम्ही हे सगळं आणि यात लपवण्यासारखं असं काय होतं. अर्जुन म्हणतो बस शांत हो शांत हो. अर्जुन सायलीला चेअरवर बसवतं आणि मला तरी वाटतं आता अर्जुन सायलीला सर्व काही सांगणार आहेत. अर्जुन म्हणतो की मी जे काही करतोय त्याचा एंड रिझल्ट काय होणार आहे हे मला माहीत नाही आणि मला तुला अर्धवटही काही सांगायचं नव्हतं, कारण मला माहिती आहे का त्याने तुला जास्त त्रास होईल. त्रास मधुभाऊंच्या बाबतीत काही आहेत का, त्यांची कुठली ट्रीटमेंट तुम्ही करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यासाठी माझा फोटो आणि माझा आय कार्ड लागणार आहेत का. अर्जुन म्हणतो मी मधुभाऊंबद्दल बोलतच नाहीये, हे तुझ्याबद्दल आहेत सायली. सायली म्हणते माझ्याबद्दल काय, आता सांगाल का, नाही तर माझा जीव जाईल इथे. अर्जुन म्हणतो की मी तुझ्या खऱ्या आई बाबांबद्दल शोध घेतोय. सायलीला हे ऐकून शॉकच बसतो आणि इकडं त्यांनी लगेच किल्लेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. 3 जण डायनिंग टेबलवर बसलेले असतात. तेवढं तिकडनं सुमन सगळ्यांसाठी कॉफी दूध वगैरे असं घेऊन येते आणि ती नागराजला कॉफी देते आणि प्रतिमाला कॉफी देते आणि रविराज यांना ती दूध देते आणि म्हणते की भाऊजी तुमची कॉफी आणि वहिनी तुमचं दूध. आता बरोबर आहेत ना की नागराजने एवढा मोठा शॉक दिल्यानंतर ती थोडी गोंधळून तर जाणारच ना.
रविराज म्हणतात, अगं सुमन, तू माझी कॉफी प्रतिमाला दिली आणि प्रतिमाचं दूध मला दिलं. सुमन म्हणते, अय्या हो का, सॉरी हं. रविराज म्हणतात, अगं काही हरकत नाही, होतं असं कधी कधी. इकडे नागराज ती कॉफी पितो आणि म्हणतो, अगं काय हे, कॉफीत साखर का नाही घातली माझ्या? रविराज म्हणतात की बिन साखरेची कॉफी तर माझी असते ना. एक मिनिट हं. आणि रविराज ती कॉफी पितात. ही साखरेची कॉफी मला आली आहे. नागराज म्हणतो, घ्या. रविराज म्हणतात, नागराज, बहुतेक तिने तुझी कॉफी मला दिली आहे आणि माझी कॉफी तुला आली आहे. प्रतिमा विचारतात, सुमन ठीक आहेत ना ग तू? सुमन म्हणते, हो हो वहिनी, मी ठीक आहेत. बघा प्रेक्षकांनो, मला तरी वाटतंय की सुमननी ह्या सगळ्या गोष्टी रविराज यांना सांगाव्यात. पण बघू आता, नागराजच्या भीतीपोटी ती ह्या सगळ्या गोष्टी बहुतेक सांगतच नाही आणि सहन करत असते. सुमन म्हणते की वहिनी, कामाच्या गडबडीमुळे झालं असेल असे. द्या, मी दोघांचीही कॉफी बदलून आणते पटकन. आणि ती नागराच्या इथली कॉफी घेते आणि तिला चटका बसतो आणि तो कप खाली पडून फुटून जातो. नागराज चिडतो आणि म्हणतो, अरे बिंडोक, लक्ष कुठे असतं तुझं? काय केलंय हे? प्रतिमा म्हणते, भाऊजी भाऊजी, असू द्या भाऊजी, लागलं नाहीत ना सुमन तुला? भाजलं का? सुमन म्हणते, नाही नाही, काहीच झालं नाहीयेत वहिनी. रविराज म्हणतात, अगं सुमन, तू असा वेंधळेपणा कधी करायचीच नाही. नागराज म्हणतो, का करत नाही? अरे प्रत्येक गोष्टीत ही असा वेंधळेपणा करत असतेस. प्रतिमा म्हणतात, सुमन, गेले काही दिवस बघते तुझं कशातच लक्ष नाहीये. काय काय झालंय काय? सुमन भीती बोटे म्हणते, नाही, काहीच झालं नाहीयेत वहिनी. सुमन म्हणते की माझ्या मेल्याची गडबड अशी चालूच असते. बिचारी सुमनना खरंच वाईट वाटतं की नाही प्रेक्षकांनो तिच्याबद्दल. ती म्हणते, मी हे साफ करायला आणते हं. रविराज म्हणतात, नागराज, तू काही बोललायस का तिला? एवढी स्ट्रेस का वाटतीये? नागराज म्हणतो, मी नाही काही बोललो तिला. नागराज म्हणतो, आपल्याला माहिती आहे ना तिचा स्वभाव कसा आहे, प्रत्येक गोष्टीत काही ना काही गोल घालूनच ठेवते. तरी रविराज म्हणतात, बरं, पण तरीही नीट वागत जा तिच्याशी. आता आमच्या समोरच किती जोरात ओरडला तिच्यावर. सॉरी हं, तो कप फुटला ना अचानक, त्यामुळे माझं टेम्पर हाय झालं. पण मी पुढच्या वेळेस लक्षात ठेवेन. सायली चिडते आणि म्हणते, कोणी सांगितलं होतं तुम्हाला हे करायला? मुळात तुम्हाला हे सुचलंच कसं? मला जे नकोय ते तुम्ही का करताय? सायली म्हणते, नाही, बरोबर होतं तुमचं. एकच गोष्ट बरोबर होती की हे कळल्यावर मला त्रास होणारच आहे. मी तुम्हाला शोध घ्यायला सांगितलं आहे त्यांचा, मग मला ते नकोय, त्यात तुम्ही मला का ढकलतायत? अगं पण तू अशी का रिॲक्ट होतेस? हे बघ, तू किती इमोशनल आहेस हे मला माहित आहे. म्हणूनच मला असं वाटलं की तुझ्या खऱ्या आईबाबांना भेटून तुला आनंद होईल. सायली चिडलेलीच असते आणि म्हणते, तुम्हाला कळत कसं नाहीयेत? मला माझ्या खऱ्या आईबाबांचा शोध घ्यायचाच नाहीये. अर्जुन विचारात पडतो आणि म्हणतो, का? तुला तुझ्या आईबाबांना शोधायचं का नाहीये? सायली म्हणते, काय माहितीये तुम्हाला त्यांच्याबद्दल? सायलीचंही बरोबर म्हणणं आहे, पण जर तो शोध घेतच असेल तर घेऊ देत ना. असंही प्रेक्षकांना आपल्याला माहिती की तिचे खरी आई बाबा कोण आहेत. जर शोध घेतल्यावरच जर कळालं, आणि ती तर आनंदाचीच बातमी असेल ना की रविराज आणि प्रतिमा हे सायलीचे म्हणजे तन्वीचे आई बाबा आहेत. सायली म्हणते, सांगा ना, काय माहीत आहे? ते कसे दिसतात, कुठे असतात, त्यांचा व्यवसाय काय, काहीतरी माहिती आहे तुम्हाला त्यांच्याबद्दल? अर्जुन म्हणतो, अगं मला सायली म्हणते, मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नको आहेत, कारण त्या उत्तरांनी मला काडीचाही फरक पडणार नाहीत. अर्जुन म्हणतो, तू काहीही सांग, मी त्यांना शोधून काढणारच. सायली म्हणते, आणि ते नाही सापडलेत तर? सायली म्हणते, ते या शहरात, या देशात आणि या जगातही आहे, हे तुम्हाला माहित आहे का? अर्जुन म्हणतो की अगं मला माहित आहे. सायली म्हणते, दूरवर दिसणाऱ्या मृगजळामागे मला पळायचं नाहीये. तुम्ही त्यांना शोधायला गेलात आणि ते नाही सापडलेत तर मी काय करायचं? आणि इथेच ही मालिकेचा भाग संपत आहे. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून थांबा, कुठेही जाऊ नका. अजून गणपती विसर्जनचा प्रोमो बाकी आहेत, तेवढा मात्र बघूनच जा. इकडे सुभेदारांच्या घरी गणपती विसर्जन सगळेजण करतात आणि मोठ्याने घोषणा करतात की गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आणि गणपती विसर्जन झालेलं असतं आणि सायलीला स्वप्न पडते की तिचे आई बाबा तिच्यापासून लांब जात आहेत. आणि ती म्हणते, बाबा थांबा, आई थांबा, आणि जोरात ओरडते, बाबा. इकडे हॉस्पिटलमध्ये प्रिया बसलेली असते ना, तिथे एक कोणीतरी आलेलं असतं. त्याने अंगावर
पांघरून घेतलेलं असतं. प्रिया घाबरते आणि म्हणते, कोण आहेत तुम्ही? आणि प्रिया पळत पळत एका ठिकाणी जाते जिथे रूम लॉक असतो. महिपत म्हणतो, कुठल्या बिळात जाऊन लपतेस? लप, आज तुझे तुकडे केल्याशिवाय राहत नाही हा महिपत शिक्रे हालत नसतो इथून. आणि तो तिचं तोंड दाबतो. चाकू खूप असताना दिसतो आणि तेवढ्यात या मालिकेचा एपिसोड इथे संपतो. तर हा प्रोमोही तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.